तो मुंबईवरून बारामतीतील प्रचारासाठी येणारं विमान जे आहे ते त्या ठिकाणी धावपट्टीवरून खाली येत असताना क्रॅश झालेला आहे आणि या विमानामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते असं सांगितलं जाते। सध्या अजितदादांना दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलेला आहे। ते जखमी असल्याची माहिती आहे, प्राथमिक माहिती। परंतु या ठिकाणी जे आपण पाहतोय त्या ठिकाणी पूर्ण विमान पूर्ण पेटलेलं आहे आणि पूर्ण विमान उद्ध्वस्त झालेला आहे आणि या ठिकाणी जे विमान या ठिकाणी उतरत होतं आणि ते उतरत असताना पायलटचा अंदाज चुकला असावा किंवा इतर गोष्टी घडल्यामुळं या धावपट्टीच्या खाली हे विमान पडलं आणि विमानाने पेट घेतला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या विमानामध्ये 5 जण प्रवासी होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीकडे घेऊन येणारं हे विमान होतं असं सांगितलं जाते आणि हे आज सकाळी ही घटना घडली। अतिशय दुर्दैवी घटना आहे बारामतीच्या। हे आपण जे वरती पाहतो आहोत ज्या ठिकाणी लोक थांबलेले आहेत त्या ठिकाणी ही धावपट्टीची शेवटची रनवे आहे की ज्या ठिकाणी शेवट इथून विमान खाली उतरतं आणि याच ठिकाणी पायलटला अंदाज आला नसावा किंवा इतर कुठल्याही कारणानं हे विमान मात्र धावपट्टीच्या खालीच कोसळलं आणि या ठिकाणी सर्व ताफा थांबून होता मुख्यमंत्री अजित पवारांची वाट पाहत आणि त्याचवेळी ही घटना घडलेली आहे। या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलेलं आहे। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती कशी आहे याविषयी अजून माहिती दिली गेलेली नाही, मात्र त्यांना दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे आणि सध्या या विमानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे। तसेच या विमानात आणखी कोणी प्रवासी आहेत का याचाही शोध पोलीस, अग्निशमन यंत्रणा आणि इतर तात्काळ जी यंत्रणा आहे ती पाहते आहे आणि हे सगळं बारामतीच्या गोजूबावी येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या शेवटच्या ठिकाणाहून घडलेलं आहे आणि हे सध्या आपण आहोत की गोजूबावीच्या विमानतळाच्या शेजारी ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे।